तर आज होतं बापांचं विसर्जन, म्हणून इथं मी मिक्स भाजी करायला घेतली होती. त्याच्यानंतर हे मला मदत करत होते. नारळ किसून दिलं त्यांनी मोदक बनवण्यासाठी. ओलं नारळ होतं ते किसलं आणि नंतर मग कढई ठेवून मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि जे किसलेलं नारळ होतं ते टाकून घेतलं आणि मस्तपैकी असं थोडंसं फ्राय करून घेतलं तुपामध्ये. त्याच्यानंतर मग गूळ टाकून घेतलं आणि त्याला पण छानपैकी मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर चारोळी आणि खसखस जी होती ती थोडीशी फ्राय केलेली होती मी, ती पण टाकून घेतली. त्याच्यानंतर वेलची पूड टाकली आणि सगळं जे मटेरियल होतं ते मस्त एकजीव करून घेतलं मिक्स करून आणि अशा प्रकारे सारण जे आहे ते रेडी झालं होतं. नंतर मग इथं मी मोदक करायला घेतले होते. तर यांच्याशी गप्पा मारत मारत मी मोदक करत होती. तर अशा प्रकारे छोटीशी पोळी लाटून त्याच्यामध्ये सारण भरलं आणि मस्तपैकी जे आपले नैवेद्यासाठी जे 21 मोदक लागतात ते करून घेतले अशा प्रकारे. नंतर मग तेल पण टाकलं होतं साईडला. त्याच्यानंतर सगळे जे मोदक होते ते टाकून मस्त तळून घेतले अशा प्रकारे. तर आम्ही उकडीचे मोदक नाही सहसा करत, असे तळूनच घेतो मोदक. त्याच्यानंतर इकडे थोडंसं आहे ना शिरा पण बनवून घेतला प्रसादासाठी. नंतर मग इथं मी नैवेद्य काढायला घेतला होता. तर एक आपल्या देवांसाठी देवाऱ्यात ठेवण्यासाठी आणि एक बाप्पासाठी. तर मी बनवलं होतं वरण भात, चपाती आणि जी 21 भाज्या असतात ना ती मिक्स भाजी ती करून घेतली. त्याच्यानंतर अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवून घेतला.